महावितरण आणि अदानी कंपनीच्या विनापरवाना स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न अब्दुल लाटमध्ये हाणून पाडलाय। नवीन मीटर काढून जुने मीटर बसवूनच कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सोडलं। आंदोलन अंकुश आणि विधायक फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला यश। महावितरण आणि अदानी कंपनीच्या वतीनं वीज ग्राहकांच्या परवानगीशिवाय आणि कोणतीही संमती न घेता बळजबरीनं स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न आज कंपनीचे कर्मचारी अब्दुल लाट तालुका शिरोळ येथे करत होते। दरम्यान राजेंद्र बैरागी यांच्या झेंडा चौक परिसरातील घरातील मीटर बसवताना लक्षात आलं आणि त्यांनी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दशरथ काळे आणि आंदोलन अंकुशचे प्रभाकर बंडगर यांना फोन केला। यावेळी डॉक्टर काळे आणि बंडगर यांनी तात्काळ धाव घेऊन त्या कर्मचाऱ्याला पकडलं आणि आपले वरिष्ठ आल्याशिवाय आम्ही हे करू देणार नाही असा पवित्रा घेतला। यावेळी त्या ठिकाणी कंपनीचे अमन बेडक्याळे आणि इंजिनियर रोहिदास महादेव माने हे घटनास्थळी आले। या प्रसंगी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेऊन प्रश्नांची सरबत्ती केली आणि बदललेले जुने मीटर बसवल्याशिवाय इथून सोडणार नाही असा होरा धरला। यावेळी ज्युनियर इंजिनियर रोहिदास माने यांनी आज विनापरवाना बदललेले मीटर तात्काळ बसवून यापुढे अशी कारवाई करणार नाही असं कबूल केल्यानं आंदोलक शांत झाले। अखेर आज बदललेले जुने 10 मीटर तात्काळ बसवून नवीन मीटर कंपनीने काढून नेले। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विधायक फाउंडेशनचे डॉक्टर दशरथ काळे, आंदोलन अंकुशचे प्रभाकर बंडगर यांनी असा प्रकार होत असेल तर ग्राहकांनी विरोध करून संघटनेशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं। या प्रसंगी शिवसेना तालुका उपप्रमुख डॉक्टर राजेंद्र बैरागी, प्रकाश बिरनाळे, राहुल तेली, अशोक भागवत, दिलीप बैरागी, रामदास बैरागी, रोहन ठिकणे, महावीर गाडवे आदी कार्यकर्ते ग्राहक उपस्थित होते। परस्पर हे मीटर बदलायचा उद्योग या ठिकाणी सुरू होता। आज आम्ही त्यांना इथं धरून ठेवलं। त्यांचे अधिकारी इथं वरिष्ठ मानेसाहेब आलेत आणि त्यांनी मान्य केलं की जेवढे मीटर आज इथं लाटेतले बदललेत ते आम्ही परत जुने बसवून देतो। त्याचं काम आता इथं प्रत्यक्षात सुरू आहे आणि त्यामुळे आंदोलन अंकुशचे आमचे आदरणीय मार्गदर्शक प्रभाकरदादा बंडगर, शिवसेना तालुका उपप्रमुख डॉक्टर राजेंद्र बैरागी आणि सगळ्या ग्राहकांच्या वतीनं आम्ही सगळ्या ग्राहकांना पुन्हा एकदा विनंती करतो की असं जोरजबरी जर कोण आंदोलन जर मीटर बदलायचा प्रयत्न करत असतील तर ते हाणून पाडा आणि आंदोलन अंकुश असेल किंवा एकूणच सगळ्या ग्राहकांच्या हितासाठी चाललेलं हे आंदोलन आपण सगळ्यांनी जिवंत ठेवूया। अशा कुठल्याही दडपणानं जर कोणी मीटर बदलायचा प्रयत्न करत असेल तर आपण जरूर आंदोलन अंकुश, आमच्या गावातलं विधायक फाउंडेशन किंवा कुठल्याही सामाजिक संस्थेशी संपर्क साधा आणि हा प्रयत्न हाणून पाडा। धन्यवाद सर। आमचं पण थांबायचं।